उसके आमदार आएंगे 14 और पार्टी खत्म होंगी। लेकिन हुआ क्या, आप लोगों की समझ में आने के बाद दादा एक ऐसी शख्स हैं कि जो बात करते हैं वो करके दिखाते हैं। तो आमदारकी के इलेक्शन में 14 का आंकड़ा होगा, वो 41, और दादा मंत्रिमंडल में शामिल हो गए और दादा के मंत्रिमंडल की संख्या है 9। आपने अगर पूरा भारत का इतिहास दिखा तो 2 सियासतें बहुत मशहूर रही, एक अकबर का नवरत्न दरबार और शिवाजी महाराज का अष्टप्रधान मंडल। अब काम जो शुरू हुआ है ये 3 सालों में, जैसा विकसित भारत की तरफ हम बढ़ रहे हैं वैसा महाराष्ट्र भी उसके साथ चलने की ख्वाहिश रखता है। और अपने नेता अजीत दादा पवार साहब ने ये सिद्ध किया है कि कौम के भाइयों के मसले और मसाइल पूरी तरीके से छुड़ाए जाएंगे। दंगा धोखा भी होता है तो दादा वहां आप पहले जाते हैं और पूरी ताकत के साथ आप लोगों के साथ रहने का वादा करते हो, निभाते हैं। आप लोगों ने भी पढ़ा होगा, सुना होगा, बहुत ज्यादा बात नहीं करूंगा, दोनों नेता बात करने वाले हैं। मौलाना आर्थिक विकास महामंडल जो अल्पसंख्यक समाज को मदद करने के लिए मुनक्कद हुआ है, उसको सबसे ज्यादा अगर निधि किसने दिया है, 500 करोड़, 500 करोड़ रुपए दादा ने दिए। और वही काम आगे चलाने के लिए अभी महाराष्ट्र में सब महापालिका नगर पालिका के इलेक्शन चल रहे हैं, महापालिका और लातूर का भी आ रहा है। उस इलेक्शन में हमारी पार्टी भी बहुत जोर में आगे जाने की तैयारी रखती है। उसमें बहुत पैमाने पे विक्रांत जी आ गए, चंद्रकांत जी आ गए और आज आमेर और आजर आ गए, जयवीर की जोड़ी आ गई। तो पूर्व भाग से पश्चिम तक राष्ट्रवादी का परचम लहराने के लिए मैं आप लोग सभी नौजवान साथियों का हमारे पार्टी में इस्तेमाल करता हूं, स्वागत करता हूं। एक लफ्ज देता हूं कि आपके कामों में आपके साथ रहेंगे। और जो लातूर की खासियत है, यहाँ कभी हिंदू मुस्लिम दंगा नहीं हुआ, दलित सवर्ण दंगा नहीं हुआ। अपने लातूर में सबसे ज्यादा अगर सेंसिटिव कोई गांव है तो उदगीर और अहमदपुर। आप देख रहे हैं कि महायुति में वहां इतनी तरक्की हुई है, जाके देख के आ जाओ। अब ये दोनों आपके सामने है और आपको ये भरोसा दिलाने के लिए आए हैं कि जो जो लोग हमारे साथ जुट जाएंगे वो सब लोगों के साथ दादा के नेतृत्व में अपने गांव का विकास करने के लिए साथ रहेंगे। और जो वादे हम करेंगे वो पूरा निभाने की कोशिश करेंगे। दोस्तों, इससे ज्यादा बात करने की बजाय मैं एक बात कहना चाहता हूं, कौम के साथ मिलकर रहे हैं, रहेंगे। अभी मैं जितने हमारे साथ जो पुराने साथी थे उस जमाने में सब शेख भाइयों को बोलते थे, शेख अपना अपना देख, अभी नहीं, आमेर शेख, अजहर शेख, अभी इसके आगे तू गांव का देख। धन्यवाद, जय हिंद, अल्लाह हाफिज। थैंक यू सो मच। ये थे हमारे संजय जी बनसोड़े साहब का जोरदार तालियां बजाकर तक बात करेंगे। माशाल्लाह, उसकी नजर आपको देखिए संजय जी बनसोड़े साहब। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं आपण सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकणार आहात ते महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि आपल्या सर्वांचे जिल्ह्याचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक आदरणीय व्यंकटरावजी बेदरे साहेब, व्हीएस पॅन्थर संघटनेचे प्रमुख आणि माझे स्नेही मित्र विनोदभाई खटके साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे स्नेही मित्र मकरंद भैया सावे साहेब, नुकताच
ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी महापौर माझे स्नेहमित्र विक्रांत भैया गोजमगुंडे साहेब, उपमहापौर चंद्रकांत बिरादर साहेब, शहर कार्याध्यक्ष आमचे स्नेहमित्र प्रशांतजी पाटीलजी, माजी नगरसेवक नवनाथ आलटेजी, दुसरी माजी नगरसेवक राजेंद्रजी इंद्राळेजी, परळीचे नगरपालिकेचे सदस्य अजितजी पटेल, विशाल विहेरेजी, जहांगीर शेखजी, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस माझे मित्र मुर्तुजा खानजी, जफर नाना शेख, आथर खतीबजी सूत्रसंचलन करणारे आणि एसके ग्रुपचे सर्व पदाधिकारी, मनीषाताई कांबळे, सुनीताताई सोनकांबळे, आणि ज्यांच्यामुळं आम्हाला या ठिकाणी उपस्थिती लाभावी लागली ते आमिरभाई शेख आणि अजहरभाई शेख, खजीरभाई यांचा जाहीर प्रवेश या ठिकाणी होतोय. आणि म्हणून उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आमिरभाई शेख आणि त्यांचे एसके ग्रुपचे सर्व पदाधिकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय अजितदादा पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी प्रवेश करीत आहेत आणि त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. खरं तर आता अनेकांचे मनोगत, अनेकांचे भाषण अतिशय सविस्तरपणे तुम्ही त्या ठिकाणी ऐकलात. नगरपालिकेची निवडणूक, महानगरपालिकेची निवडणूक सुरुवात झालेली आहे. 23 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत त्या ठिकाणी आहे आणि हा वार्ड क्रमांक 2 आहे. आणि म्हणजे या वार्ड क्रमांक 2 मध्ये सुद्धा आम्ही चारीचे चारी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्यासाठी बाबासाहेब पाटील साहेब, आम्ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा एक पक्ष आहे की तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्याच्या कॅबिनेट मंत्र्या पदापर्यंत नेण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करतो. आज तुम्ही बघत असाल माझं सुद्धा सामाजिक आणि राजकीय जीवन या पूर्व भागामध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे. मी एक सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. आज कार्यकर्ता मधून आमदार झालो, राज्यमंत्री झालो. आज राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून मला 5 वर्ष काम करण्याची संधी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांना, माझ्या वरिष्ठांना मला विनंती करायची आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी करीत आहे. आज हसन मुश्रीफ नावाचा मनुष्य त्या कागल मतदारसंघामध्ये मोजून अल्पसंख्याक समाजाचे 5000 सुद्धा लोकसंख्या त्या ठिकाणी नसेल, पण हसन मुश्रीफ साहेब काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. आणि म्हणून आज राज्याच्या कॅबिनेट मंत्री एक चांगलं खातं, वैद्यकीय शिक्षण खातं त्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी त्या ठिकाणी करतायत मित्रांनो. आणि म्हणून शिवशाही, फुले आंबेडकर, मौलाना आझाद या विचारांना सोबत घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत. आणि म्हणून मला विनंती करायची आहे तुम्हा सर्वांना, अनेक गोष्टी विक्रांत भैयांनी त्या ठिकाणी बोलले, विनोद भैया त्या ठिकाणी बोलले, आमचे व्यंकटराव बोद्रे साहेबांनी सविस्तर असं तुम्हाला हिंदी मधून आणि उर्दू मधून सोप्या भाषेमध्ये त्यांचं मनोगत त्या ठिकाणी तुम्हाला ऐकवलं. आणि म्हणून राज्यामध्ये मला तुम्हाला एकच या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो
की जरी आम्ही महायुतीमध्ये जरी असलो तर माझ्या शहरातील माझ्या मुस्लिम बांधवाला, माझ्या मागासवर्गीय बांधवाला एक शब्द, एक विश्वास देऊ इच्छितो मी की विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही या ठिकाणी काळजी करू नका. आज बाबासाहेब पाटील साहेब राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, या जिल्ह्याचे नेते म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. ही महानगरपालिकेची निवडणूक आहे, ही काय लोकसभेची निवडणूक नाही, ही काय विधानसभेची निवडणूक नाही. तुम्हाला तुमच्या नगरामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये तुम्हाला नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची ही निवडणूक आहे. आणि म्हणून मी या भागातला कार्यकर्ता असताना सुद्धा उदगीरमध्ये मला विधानसभेची उमेदवारी मिळाली. तिथल्या अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांनी माझ्यावरती प्रचंड मोठा विश्वास त्या ठिकाणी मला दाखवला आणि ते दाखवल्यानंतर 2 वेळेस त्या ठिकाणी मी आमदार झालो. दोन्ही वेळेस माझ्या अल्पसंख्याक बांधवाला आणि मागासवर्गीय बांधवाला त्यांचे जे जे प्रश्न होते ते सोडवण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. 8 कोटी रुपयाचा शादीखाना, कोट्यावधी रुपयाची शासनाची जागा आम्ही त्या ठिकाणी मिळवली आणि माझ्या मुस्लिम बांधवासाठी, माझ्या गोरगरीब अल्पसंख्याक बांधवाचे तिथं लग्न व्हायला पाहिजे, तिथं कार्यक्रम व्हायला पाहिजे म्हणून 8 कोटी रुपयाचा शादीखाना आम्ही त्या ठिकाणी उभा केला. उर्दू भवन उभा करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. ईदग्याला हजारो बांधव ईद दिवशी नमाज पडायला त्या ठिकाणी येतात. जागा अपुरी पडत होती. मी निर्णय घेतला की ज्या मुस्लिम बांधवांनी आपल्याला प्रचंड सहकार्य केलं, आशीर्वाद दिले आणि म्हणून ईदगाह मैदानाला सुद्धा आपण जागा दिली पाहिजे आणि म्हणून मी ईदगाह मैदानाला सुद्धा जागा उपलब्ध करून दिली. अनेक कब्रस्तान आहेत. माझ्या लक्षात आलं कब्रस्तानलाही त्या ठिकाणी जागा कमी पडते आणि म्हणून पिंपरी गावामध्ये आम्ही गायराण्यामध्ये 6 एकर जागा कब्रस्तानला सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या अल्पसंख्याक बांधवाला, माझ्या मागासवर्गीय बांधवाला मला एकच सांगायचंय, तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्हाला खंबीर त्या ठिकाणी साथ द्या. तुम्हाला इथले जर 4 नगरसेवक तुम्ही घड्याळाच्या चिन्हावर तुम्ही जर निवडून दिलात, या भागातले जे काही नागरिक सुविधा पुरवायचे असतील, जे काही तुम्हाला रोड, नाल्या किंवा जे काही तुमचे सार्वजनिक प्रश्न असतील ते सगळं सोडवण्याचं काम आदरणीय बाबासाहेब पाटलाच्या आणि माझ्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या ठिकाणी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हाही शब्द या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देतो. मित्रांनो, आज अनेक प्रवेश होत आहेत. मकरंद भैया, उद्या एक मोठा स्फोट होणार आहे, ते उद्या सांगतो तुम्हाला. मोठा प्रवेश त्या ठिकाणी होणार आहे. आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब त्या ठिकाणी प्रवेश घेतील आणि त्या लोकांना हजारोच्या संख्येने लोकांना येणाऱ्या लोकांचा प्रवेश त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून जिकडं बघल तिकडं विक्रांत भैया बोलण्यासारखं लोकांना आता पर्याय पाहिजे. पर्याय नाही म्हणून आपण विशिष्ट पक्षालाच आपण सातत्याने आपण मतदान करत होतो. आज तुम्ही बघत असाल तुमच्यातलाच एक माणूस आमदार झालाय. तुमच्यातला एक माणूस इथं आमदार झाला का? कधी झाला का सांगा? का मागासवर घेतला तरी झाला का? कधी नाही झाला. आज आमचं मंत्रिमंडळ बघा तुम्ही, त्या मंत्रिमंडळात सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून इथल्या नेतृत्वाला जर तुम्ही चांगली जर संधी दिलात तर नक्कीच या महानगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. हाही विश्वास या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आमिर भाई, तुमचं भाषण मी ऐकलं. पहिल्यांदा टिपू सुलतान या महान व्यक्तीच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मी आलो होतो. एक रक्तदान शिबिर, शिलाई मशीनचं वाटप, अन्य सामाजिक उपक्रम तुमच्या माध्यमातून, मित्रमंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत होते. मी तुमचा पक्ष बघितला नाही, पण तुमचं सामाजिक काम बघून मी त्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलो आणि प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती. आणि म्हणून तुम्ही काम करत राहा. इथं इंद्राळे सर आहेत, खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात. माझा भाऊ इथं नवनाथ आलटे, अनेक वर्ष समाजाची सेवा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय. अशा चांगले चांगले लोक या भागामध्ये आता या ठिकाणी निवडणुकीला थांबतायत. म्हणून आमिर,
लोक जे माणूस काम करतो त्याच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. माझ्या बांधवाला एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची. परवा नगरपालिकेची निवडणूक झाली. आम्ही नगराध्यक्ष पदाला एक मुस्लिमचा उमेदवार आम्ही औषधामध्ये त्या ठिकाणी दिला. एक लिंगायताचा उमेदवार आम्ही उदगीरमध्ये त्या ठिकाणी दिला. दुसरा उमेदवार आम्ही अहमदपूरमध्ये त्या ठिकाणी दिला. पण उदगीरमध्ये क्रांती झाली. क्रांती विधानसभेला ज्या मताधिक्यानं मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं मला निवडून दिलं सर्व जाती धर्माच्या लोकांनी, त्याच पद्धतीनं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उदगीरमध्ये कमळाच्या फुलाला सुद्धा माझ्या अल्पसंख्याक बांधवांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. आणि म्हणून मी जाहीररित्या उदगीरमधल्या अल्पसंख्याक मुस्लिम बांधवाचं या पक्षप्रवेशानिमित्त मी त्यांचे जाहीर त्या ठिकाणी मी आभार मानतो. तुम्ही जात धर्म बघू नका. जाणीवपूर्वक कुणीतरी ते येतील हे जातीवादी पक्षाच्या सोबत आहेत हे फक्त निवडणुकीपर्यंत फक्त बोलतात. त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला, निवडणूक एकदा संपली की मग त्यांच्या जे त्यांचे कामं असतील त्या ठिकाणी ते जात असतात. आपल्याला इथं आपल्या सुखदुःखात कोण येणार आहे, आपल्याला अडीअडचणीमध्ये कोण मदत करणार आहे, हाच व्यक्ती इथला नगरसेवक तुम्ही निवडून त्या ठिकाणी दिला पाहिजे. आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारे हे चारही व्यक्ती आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला घड्याळाचं बटन त्या ठिकाणी ध्यानात ठेवलं पाहिजे आणि प्रचंड बहुमताने आम्हाला 2 नंबर वार्डातून चारीचे चारी उमेदवार त्या ठिकाणी आपण निवडून त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आज बाबासाहेब पाटील एक व्यक्तिमत्व फार महान आहे. सहकारी चळवळीमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. एकदम बँका खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँक चांगली काम करते. सोसायट्या त्यांच्या माध्यमातून चांगलं त्या ठिकाणी काम करतं. आणि म्हणून तोच धागा पकडून माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांना राज्याचं सहकार मंत्री म्हणजे मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झाल्यानंतर 4थं स्थान त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तुमच्यासाठी, तुम्हाला विश्वास देण्यासाठी, तुम्हाला शब्द देण्यासाठी ते महान व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. आणि ते जिल्ह्याचे आता मंत्री आहेत. जिल्ह्यामध्ये एकमेव कॅबिनेट मंत्री म्हणून बाबासाहेब पाटील साहेब त्या ठिकाणी आहेत. म्हणून हजारो कोटी रुपये या लातूर शहरामध्ये येतील. त्या हजारो कोटी मधले अनेक कोटी तुमच्या प्रभाग 2 मध्ये त्या ठिकाणी येतील. मित्रांनो, एकदा विश्वास टाकून बघा तुम्ही. मला कुणावर टीका करायची नाही. मी कधी कुणाची उणे दोने त्या ठिकाणी काढत नाही. मला ते काढायचंही नाही. तुम्हाला सांगतो, मी काम करणारा व्यक्ती आहे. काम केलं म्हणून मला सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पाठवलं. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, या पूर्व भागामध्ये जिकडं तिकडं घड्याळ त्या ठिकाणी दिसलं पाहिजे आणि घड्याळाचे 25 उमेदवार त्या ठिकाणी या भागातून त्या ठिकाणी निवडून दिले पाहिजे एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू सो मच गणपति साहब. इसके बाद में मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेशन स्टेट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बाबा साहब पाटिल साहब से गुजारिश करता हूं जोरदार तालियों से इस्तेमाल करें. कि दायरे में सिमट के आया है, रिवायत से हट के आया है, आंधियों को जरा खबर कर दो, शेर वापस पलट के आया है. बाबा साहब जी पाटिल साहब का तालियां बजाकर इस्तेमाल करें. लातूर प्रभाग क्रमांक 2 मध्ये अमरीशभाई शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेशाचं आपण आज आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते माजी मंत्री, माझे मित्र संजय भाऊ बनसोडे साहेब, ॲडव्होकेट बेदरे साहेब, विनोद भाऊ खटकेजी, मकरंदजी सावे, प्रशांत पाटील, विक्रम भैया गोजम मुंडे, माजी महापौर नवनाथजी आल्टे, विशाल हिवरे, जहांगीर शेख, मुर्तुजा खान, अजीज पटेल, राजेंद्रजी इंद्राळे साहेब, जफार खान शेख, चंद्रकांतजी बिराजदारजी, माजी उपमहापौर, व्यासपीठावरील मान्यवर,
आपण ज्यांच्यासाठी या ठिकाणी जमलो ते आमिरभाई पशेक, SK ग्रुप, आमच्या भगिनी श्रीमती मनीषाताई कोळगे, नारायणकर, श्रीमती सुनीताताई सोनकांबळे, उपस्थित सर्व युवक, सुंदर असं सूत्रसज्जन करणारे माझे मित्र, उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, महिला भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या बांधवांनो, आज आपण लातूर शहरामध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी अनेक मान्यवरांचा पक्षप्रवेश केला. या पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून या दोन्ही लोकांचा आणि त्यांच्यासोबत अनेक मान्यवरांनी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं पक्षाच्या वतीनं, माझ्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, ही निवडणूक आता आपल्या प्रभागाच्या विकासाच्या संदर्भात न्याय मागण्यासाठी ही निवडणूक आहे. आणि आज या भागातल्या लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलाय. या राज्याचं नेतृत्व करणारं खंबीर नेतृत्व अजितदादा पवार साहेब, प्रांताचे अध्यक्ष तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल, सन्माननीय मुश्रीफ साहेब, छगनजी भुजबळ साहेब, अनेक मान्यवरांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये पक्ष अतिशय घोडदौड करत आहे. म्हणून काही तरुणांनी आज बघतोय आपण गेल्या 8-10 दिवसामध्ये विक्रांतजी गोजमगुंडे साहेब आले, आमचे बिराजदार जे आले, खटके साहेब आहेत, आणि आज या भागामधले आमिरभाई आले, त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आलेले आहेत. काय कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडण्याची चॉईस करण्याचं? आपण या राज्यामध्ये दादांनी नेतृत्व निर्माण करायचं काम केलं आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे की बहुजन समाजाच्या पक्षाला राज्यामध्ये न्याय द्यायचं काम दादांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. म्हणून हा सगळा अल्पसंख्याक समाज, दलित समाज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षला जातोय. आपल्या भागामध्ये या लातूर शहरामध्ये कामं तर झालीच पाहिजेत, परंतु त्याच्याबरोबर राष्ट्रीय एकात्मता जपण्याचं काम देखील आपल्याला केलं पाहिजे. आणि या तरुणांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्याची गवाही घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. केवळ निवडणुकीपुरतं आम्ही आलेलो आहोत नाही, आम्ही लातूरचे रहिवासी आहोत. संजय भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम केलं. संजय भाऊ बनसोडे सारखा माणूस सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आला, पक्षाने उमेदवारी दिली आणि त्याच्या कर्तृत्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एवढं मोठं मंत्रीपद दिले. मित्रांनो, ही क्रिया करणारे कोण आहेत ते अजितदादा पवार साहेब आहेत. आताच माझ्या पूर्वीच्या काही लोकांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला. आज अल्पसंख्याक समाजाला न्याय द्यायचं काम दादाने केलं, सांगितलं संजय भाऊना. आज कोल्हापूरमध्ये बघतोय आपण हसीन मुश्रीफ साहेब या राज्याचा या ठिकाणी नेतृत्व करतायत. आज बघतोय महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाने एवढी आमच्या अल्पसंख्याकाला न्याय द्यायचं काम केलं नाही. आज सना मलिक म्हणून आपली भगिनी आज मुंबई मधले नेतृत्व करते, अतिशय क्वालिफाईड आहे. मुंबई सारख्या ठिकाणी नेतृत्व करून त्या सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम केलं. म्हणून दादाकडे आपल्याला या पक्षाकडे जायचं कारण ही एक आहे. एवढंच नाही तर मिरजे मधले सांगली जिल्ह्यातले इद्रिसभाई, त्यांचे पिताश्री या पक्षाबरोबर अनेक वर्ष काम केले आणि म्हणून त्यांना देखील आपण विधान परिषदेमध्ये नेतृत्व करायची संधी दिलेली आहे. हे जर दुसऱ्या पक्षामध्ये बघितलं तर तिथवर नंबर लागायला देखील पिढ्याला पिढ्या गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला न्याय भेटू शकत नाही. म्हणून आज बघतोय सगळ्या महाराष्ट्रामधलं चित्र बदलून गेलंय.
बेदरे साहेबांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला. हाताच्या काकणाला आरसा कशाला? अरे बघा, उदगीर मध्ये गेल्या 5 वर्षामध्ये किती विकासाचा डोंगर त्या बनसोडे साहेबांनी उभा केला. 4-5 हजार कोटीचा विकास त्या भागात केला. लातूर शहरामध्ये शादीखान्याबद्दल अनेक वर्षापासून ऐकतोय मी, पण इथल्या अल्पसंख्याक समाजाला शादीखान्याचा लाभ भेटू शकला नाही. संजय बनसोडे साहेबांनी केलं. अहमदपूर मध्ये देखील आमच्या सोबत हा समाज आहे. आमच्या खांद्याला खांदा लावून हा समाज, दलित समाज सोबत राहतोय. आमची जबाबदारी आहे, तुमच्या केसाला धक्का लागला तर आमच्या काळजाला धक्का लागेल हे भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत. आणि हे केलं सांगायसाठी आम्ही आलेलो आहोत. आज चाकूर तालुका माझ्याकडे आहे, अहमदपूर तालुका माझ्याकडे आहे. करीम साहेब गुळवे नावाचा व्यक्ती आज बघतोय चाकूर नगर पंचायतचा आज तिथे नगराध्यक्ष झालाय. त्याच्या अगोदर अनेक वर्षापासून ही मंडळी आमच्या सोबत आहेत. मुस्लिम बांधवाला पंचायत समितीची संधी भेटत नाही मित्रांनो. आपला मतदारवर्ग अधिक शहरामध्येच आहे, पण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाळासाहेब जाधव साहेबांनी या जिल्ह्यामध्ये पहिला सभापती मिळवून देण्याचं काम करीम साहेब गुळवेला केले. ते आपल्या प्रचाराला येणार आहेत आणि ते चित्र आम्हाला लातूर मध्ये करायचे आहे. आपण चाकूर मध्ये बघितलं, चाकूर मध्ये देखील मिलिंद मालिके सारख्या माणसाला पहिला नगराध्यक्ष केला. या 2 तालुक्यामध्ये विकास झाला असं नाही. इथं औसा इथून 15 ते 18 किलोमीटर आहे. माझे गुरुजी NB शेख साहेब, जाधव साहेबांनी दोघांनी मिळून संस्था काढली. 10,000 विद्यार्थी त्या संस्थेमध्ये शिकत आहेत. आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर अफसर बाबा शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. आणि गेल्या 3 टर्म पासून औशामध्ये अफसर बाबाचं नेतृत्व त्या ठिकाणी काम करतंय. औषधात जाऊन बघा काय विकास आहे ते, आणि मग तुम्ही लातूरकरांना ठरवा की ही पार्टी चांगली का ती पार्टी चांगली. कम्पेअर करा, तुलना करा. एवढी धमक आमच्या नेत्यामध्ये आहे, म्हणून आम्ही दादाच्या पाठीमागे आहोत. निवडणुकीत बोललो त्या दिवशी काय बोलायचे, पण आज तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केला. सांगितलं कोणतरी, म्हणून तुझ्या बहिणी सांगितलं. हा मध्ये बनाळावर जे घटना घडली त्यावेळेस कोणी माईचा आला नाही. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार साहेब तिथे गेले, त्या ठिकाणी झालेली नुकसानीची भरपाई केली आणि लोकांना धीर द्यायचं काम केलं. काही झालं तर भविष्यात अजित पवार तुमच्या सोबत आहेत, हा दिलासा द्यायचं काम आमच्या पक्षामध्ये नेते आहेत. मधल्या काही लोकांनी वक्तव्य केलं. दादानी सांगितलं खबरदार, त्या नेत्याला सांगितलं अशा प्रकारचे वक्तव्य करता येणार नाही. अरे कुण्या धर्मात जन्माला आपल्या हातात नाही, पण तुमच्या धर्माचं पालन करत असताना इतरांच्या धर्माचा अनादर होणार नाही याची भूमिका आपण घेतली पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला. मनुष्य जन्मशे महान नाही, कर्मशे महान आहे. म्हणून आमिर भाई तुम्ही काळजी करू नका. हे तर आहोतच आहोत आम्ही सगळेजण. आम्हीच बकळ झाले तुम्हाला निधी द्यायला, आणि गरज पडली तर मग द्या. दादा आहेत, एकच माणूस आहे, आम्ही येडे नाहीत. आमिर भाई, मी 30 वर्षापासून पक्षात काम करतोय. मी लातूर जिल्हा बँकेचा अध्यक्ष होतो, त्यावेळेस पुन्हा जिल्हा बँकेचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब होते. तेव्हापासूनची माझी ओळख आहे. अरे काम काय करावं, नेत्याने कौतुक करावं त्या माणसाचं. आमच्या सारख्या माणसाचा जीव ओळून टाकावं. 30 वर्षामध्ये आम्ही कधी गेलो तर दादा झोपलेत हे ऐकलं नाही मी आणि बघितलं नाही. सकाळी 6 पासून कामाची सुरुवात.
गाणं बी त्या रचणाऱ्याने त्या कौतुक करतो त्या गायकाचं आणि गाणं हातात या दिन कांगावर खादी 7 वाजल्यापासून काम करणारा माणूस. आम्ही बी त्यांचे नेते पण 7 वाजल्यापासून आमच्या होत नाही, पण तुमच्यापेक्षा लवकर उठतो आम्ही. 8 वाजता आमचा दरबार चालू होत आहे. कशासाठी लोकांनी निवडून दिले आम्हाला? अरे मग खुर्च्या अडवायची काय आवश्यकता आहे? आलेल्या संधीचं सोनं करण्याचं काम आपलं मित्रांनो, आणि ते काम माझा पक्ष करताय. म्हणून आमिर भाई तुम्ही योग्य वेळी निवडून द्या, निर्णय घेतला, आम्ही स्वागत केलंय, तुमचा पक्ष प्रवेश केलाय. आता तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही मी संजय भाऊ, तुम्ही काळजी करू नका. निधीची तर गोष्ट सोडून द्या. जनतानो भावानो, मी तुम्हाला विनंती करतो, आम्ही आशीर्वाद मागायला आलो, पहिलं कधी आलो नाही. तुम्ही एकदा आम्हाला आशीर्वाद देऊन बघा ह्या आमच्या वार्डातल्या 4 लोकाला, मग म्हणताल तुम्ही काय फरक आहे का नाही. पडेचा सही बात करे ते हे आम्ही गवाही देण्यासाठी आम्ही काय वार्डामधले काम काय. ज्यावेळेस आमिर भाई काही नसताना नगरसेवक म्हणून जे काही काम करायचे त्या बिचाऱ्याला आधीच केले. ते कोर्टामध्ये एक होती बघा केस, वकील साहेब त्यानं गुन्हा केला नव्हता तर त्याला शिक्षा झाली 10 वर्षाची. त्यानं जेलच्या बाहेर आला, मग म्हणला आता त्याला मी मारणार आहो म्हणला, आणि मारला. इसकी सजा तो भोग चुका हो. आता तर आमिर भाईने काम तर पहिलेच केलंय, त्याची उतराई करायचं काम तुम्हाला आणि मला करायचं आहे. मित्रांनो, काही नसताना त्या माणसाने पाणी पाजिवलं, अन्न दिलं, झाडून काढलं, लाईट लावली, दिवाबत्तीचं काम केलं, आणि मग जर खुर्ची दिल्यावर आम्ही सोबत असल्यावर काय होईल या वार्डाचं? लातूरचं नाव कुठं गेलं मात्रांनो? आम्हाला लातूरचं ओळख या राज्यामध्ये देशामध्ये भूकंप झाल्यावर तेवढी ओळख होते, पण त्याच्यानंतर आता आम्हाला लातूर सांगायला देखील लाज वाटायला लागलाय. ते का पाणी भेटलं ते लातूर का म्हणाले? एवढ्या मोठ्या लातूरला बाजारपेठ, चांगल्या प्रकारचं शिक्षणाचं दालन उभा केलेले संस्था, महाराष्ट्रामध्ये एवढी बाजारपेठ कुठं नाही आहे. मग इथं आज जर आमच्याकडे पाण्याचेच प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न सुटले नसतील, अजून गटारे नाल्याच्या नाहीत, उदगीरमध्ये संजय भाऊने केल्या, येणाऱ्या काळामध्ये अहमदपूरला देखील आम्ही करणार आहोत. आणि जे जे उदगीरला अहमदपूरला केलं जाईल ते आपण अहमदपूरमध्ये आमच्या या वार्ड क्रमांक 2 मध्ये करणार आहोत. हे सांगायसाठी आलो. आज फक्त प्रवेश आहे, हे ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे. आम्ही फिगर घेऊन कर रहे तो, पण एवढं मात्र आहे तुम्हाला आमच्या सोबत राहावं लागेल. एकदा देऊन बघा, आमच्या आम्हाला शब्द आमच्या विश्वास ठेवून बघा, मग म्हणतात क्या आदमी लायक है यार आमिर भाई तुम्ही. अरे आमचं कायच आमचं विचारत सांगा मला, काही नसताना एवढा मोठा सत्कार आमिर भाई. अरे एवढा मोठा हार आणणारा मुलं तर 2 बायका घेऊन आला होतो ना. ते बोलले असते बिचारा आमच्या नवऱ्याचं खरंच किती वजन आहे. हा विरोधाचा भाग सोडून द्या, पण एक तरुणामध्ये उत्साह बघत होतो मी. कार्यकर्ते गंच्या घालासाठी पुढे म्हणून मान करत होते. नसल तर बघतोय बऱ्याच ठिकाणी मागून कोणतं ढकलीत चल रहा त्यांना बातमी देखे की क्या करणे का. पण इथं मात्र संजय भाऊ उत्साहानं पुढे येत होते, मान काळी घालत होते. आमचा फोटो कुठे गेला की त्यांचाच फोटो निघाला. अरे ते बनसोड्याला दुसऱ्या रे फोटो मध्ये इतका उत्साह या ठिकाणी आहे. पण पुढच्याला कमजोर समजायचं कारण नाही मित्रांनो. लढाई सोपी नाही आहे. अरे सोपं काम तर कुणी करताय, म्हणून तर आपल्याला करायचं आहे.
आज मताची ताकद काय ते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं हत्यार दिलेलं आहे. म्हणून मित्रांनो, ह्याचा उपयोग आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये करायचं काम आपल्याला करायचे आहे. कारण आपण घड्याळाचे माणसं आहोत. वेळेवर आले पाहिजेत. आलो आम्ही पहिलं सुरू राईट टाइम आलो. आमिर भाईला विचारत होतो, खटके साहेबाला विचारत होतो. ते म्हणले साहेब आमचे मुस्लिम समाज आहेत, नमाज पडा गेलेत. काय योग चांगला नाही. जुम्माज आणि नमाज झाल्यानंतर प्रवेश अल्लाह को मान आहे, मान्य आहे, कबूल आहे. म्हणून मित्रांनो, अधिक काही बोलत नाही. आमिर भाई, तुम्हा दोन्ही भावांचं स्वागत करतो, कार्यकर्त्याचं स्वागत करतो. अशाच प्रकारचा टोल 15 तारखेपर्यंत ठेवून द्या आणि लातूरच्या जनतेला दाखवा की आम्हाला बी विकासाची दृष्टी आहे. जे आमचं भलं करू शकते, जे आमच्या विकासाला न्याय देऊ शकते, त्यांच्या सोबत आम्ही राहणार आहोत. ही आपल्याला मताच्या माध्यमातून कामार दाखवायची किमया करायची आहे. एवढंच बोलतो. आणि खूप चांगला कार्यक्रम. नाहीतर एवढ्या थंडीमध्ये लोक बसायची अवघड परिस्थिती आहे. पण लोकांच्या मनात आहे संजय भाऊ की आता आम्हाला बदल करायचे आहे. लोक उभं कोणाच्या मागे लागत नाहीत. तरुण पोर आलेत, आता लक्षात आलंय त्यांच्याही. तरुणाला कळायला लागलाय. तरुण जिकडे जातील आणि महिला जिकडे जातील तिकडेच विजय आहे मित्रांनो. म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या लातूर नगरपालिकेमध्ये जे काही नेतृत्व करणार आहेत, आपला सल्ला घेतल्याशिवाय नगरपालिका चालू शकत नाहीत. हा शब्द तुम्हाला देतो. अधिक काही बोलत नाही. खूप चांगलं नियोजन केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांच्या हस्ते एक आर्टिकल से आवश्यकता है. बरसुरे साहब, सर्व मान्यवरांच्या सभी मेहमानों के हाथों से एक आर्टिकल का इनॉग्रेशन शुभारंभ यहाँ पर किया जा रहा है कि हमारे मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेशन बाबू साहब पाटिल साहब